हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत. मी आता सकाळी 7 वाजलेला आहे आणि इकडे मी भरलं कारले करणार आहे. ते रेसिपी करणार आहे. चला इकडे चुलीवर तवा ठेवलेला आहे. भाकरी करून घेतो. मग ते झाल्यानंतर कारल्याची भाजी करायचं आहे. भरलं कारले आणि कमी मसाला वापरून. कसं आहे इकडं गावाकडं मसाला जास्त मिळत नाही, त्यामुळे मी काय घालून करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा असं चिरून घेतलेलं आहे मी कारले आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून चुलीवर उकडायला ठेवलेलं आहे. आणि जास्त वेळ उकडायचा नाही तो, आणि नंतर मसाल्यामध्ये जरा उकडायला येते म्हणून मी जास्त वेळ ठेवलेला नाही. आणि इकडं जरासं उकडलेलं आहे आणि जास्त मी केलेलं नाही, उकडलेलं नाही. त्याचा पाटात काढून घेतलेला आहे आणि इकडं तव्यामध्ये शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. बघा वारा खूप लागायला लागल्यात आणि जाळ पण लागाना. आणि इकडे शेंगदाणा आणि टोमॅटो, आलं लसूण, गूळ आहे आणि कढीपत्ता आहे. इथं आहे ते मसाला वापरूनच करावं लागतं, कारण कसं आहे दुकान इकडं जवळपास दुकान नाही. 1 किलोमीटर तर जायला पाहिजे. दुकान आहे तिथं रस्त्यावर रोडवर, तिथं जाऊन आणायला लागते. त्यामुळे इथं काय आहे तेच वापरून करायला पाहिजे. आता इकडे टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि इकडे आलं लसूण पण भाजून घेतो. आणि तेच भाजी कसं टेस्ट लागते बघा. कसं आहे गावाकडं कसं पाणी फिल्टरचं पण असते, आपलं बोरचं पाणीच पितो आहे आम्ही. तेच पाणी वापरून करतो आहे का नाही ते, त्यामुळं कुठले पण भाजी करा आणि मसाले जास्त वापरा नाही वापरा चवच होते, टेस्ट होते. इकडे ते पण भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाणा आता बारीक करून घेतो. पहिला शेंगदाणा बारीक झालेला आहे. मग त्यानंतर ते आलं लसूण भाजून घेतलं होतं ते बारीक करून घेतो. ते बाजूला काढणार होतो, ते टोमॅटोमध्येच मिक्स करून घेतलं. त्यामधलं ते काढून पहिलं बारीक करून घेतो. नंतर टोमॅटो पण ते कलबत्तामध्ये बारीक करून घेतो. मिक्सर नाही आहे तिथं, आणि कलबत्ता आहे आणि पाटा वरवंटा पण आहे. त्यावर जास्त मसाला असला तर पाट्यावरच करायचं. इकडं आलं लसूण पण बारीक करून घेतलेलं आहे. आणि प्लीज व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा प्लीज. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. टोमॅटो पण बारीक करून घेतो. ते भाजून घेतल्यामुळं टोमॅटो कसं मऊ झालेलं असते आणि लवकर बारीक होते आणि त्याचं कच्चेपणा जाते भाजून घेतल्यावर. इकडं टोमॅटो पण असंच बारीक झालेलं आहे आणि त्यामध्ये आता ते बारीक करून घेतलेलं आलं लसूण आणि शेंगदाणा कूट ते पण मिक्स करून घेतो. व्यवस्थित ते मिक्स करून घेतो. आणि त्यात बघा मी मसाला काहीच वापरलेला नाही. शेंगदाणा आहे, टोमॅटो आणि आलं लसूण तेवढंच आहे. आणि चवीनुसार मीठ आणि आपलं चटणी तिखट जरा टाकतो. त्यात सगळं मिक्स करून घेतो. आणि इकडं कारली आहे, त्या कारलीमध्ये सगळं मसाला भरून घेतो. चला इकडे व्यवस्थित भरून घेतो. कसं हे कारल्याची भाजी आम्ही दोघंच खातो, मी आणि बाबा. यांनी खात नाही कारल्याची भाजी आणि त्यांना काहीतरी डाळचं भाजी डाळ कांदा करायचा आहे. चला इकडं पूर्ण भरून घेतलेलं आहे कारली. किती मस्त दिसते बघा. आणि मसाला काय टाकलेला आहे बघा, मी त्या मसाल्यात तेवढंच टाकलेलं आहे. खरं भाजी कसं टेस्ट छान लागते. तेल जरासं टाकलेलं आहे. मग जिरं होतं, ते जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये. आणि गूळ टाकलेला आहे. गूळ कसं विरघळायला पाहिजे म्हणून तेलामध्ये भाजून घेतो. आणि ती कारली भरून राहिलेला मसाला ते पण तेलामध्ये भाजून घेतो. आणि ते भरून घेतलेला कारली सगळं त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतो. आणि थोडंसं पाणी टाकतो त्यात. आणि कलबत्तामध्ये राहिलेलं मसाल्याचं पाणी पण टाकतो. चला हे चांगलं व्यवस्थित उकडू दे, कारण कारली जास्त मी उकडून घेतलेलं नाही, कच्च्यावरच काढलेलं आहे वाफ्यावरच. चला मस्त कारल्याची भाजी तयार झालेलं आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा.
आणि प्लीज सपोर्ट करा. प्लीज तुमच्या सपोर्टचा खूप गरज आहे मला. चला या जेवायला तुम्ही पण. आता वाजले, बाबा पण आलेला आहे. सगळ्यांना आता आम्ही तिघीजण जेवून घेतो. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.